आइए दोस्तों, हमारे बीच अंपायर गोटिया आज थे। उन्होंने काफ़ी मनोरंजन एंटरटेनमेंट कराया। मैं नंदू माली साहब से कहता हूं कि उनका सत्कार करें। सो बैक टू क्रिकेट नाउ। दोनों अंपायर्स ऑन फील्ड अंपायर। देखिए अंपायर गोटिया, आपको सिर्फ 2 ओवर करने की रिक्वेस्ट है। यस, 2 ओवर। साहिल केने ने कहा है सिर्फ 2 ओवर के लिए अंपायर शकील कोटी आपको वापस आना है। 2 ओवर, ये उनकी रिक्वेस्ट है। उसके बाद हम आपका सत्कार करेंगे। तालियां बजाइए अंपायर के लिए। 2 ओवर के लिए फिर गोटिया आ रहे हैं मैदान में। टॉस को किसने जीता है? जे हरी राजनौली ने, और पहले बल्लेबाजी करने का फैसला किया है। देखिए मात्रे जो बर्दस्त टीम है वो भी बहुत ज़बरदस्त टीम है। एक से बढ़कर एक खिलाड़ी हम देख रहे हैं। नहीं, दिनेश नाइक, साहिल केने ने रिक्वेस्ट किए 2 ओवर के लिए। पावर प्ले में ज़रा पावरफुल डांस हो जाए। खेल की शुरुआत होती हुई और दोनों ओपनर्स सुखदेव और जीतू राजनौली के गेंदबाजी के लिए इस वक्त मात्रे पारा स्पोर्ट्स की तरफ से योगेश मात्रे गेंदबाजी की शुरुआत करते हुए। बहुत लंबा रनअप है उनका। शॉर्ट थर्मेन बैकवर्ड पॉइंट कवर मिड ऑफ मिड ऑन। 2 खिलाड़ी सर्कल के बाहर। पहली गेंद पर ही स्टेप में चूके, डेड बॉल। आप देख रहे हैं लेट कबीर निर्मल स्मृति चषक 2021 देर रात 2 बड़ी टीमों के बीच में मुकाबला चलता हुआ। जय हरी राजनौली भिवंडी क्षेत्र की एक बड़ी टीम है। डोमली परिसर की बहुत बड़ी टीम। ओ आउट एलबीडब्ल्यू। क्या गेंद थी! जेफ थॉमसन की याद ताजा हुई। फास्ट एंड फ्यूरियस बॉल। ये देखिए उनका बॉलिंग एक्शन भी जेफ थॉमसन से मिलता जुलता है। स्विंगिंग यॉर्कर गेंद सीधी लगी, रफ्तार का कहर ढाते हुए पहली गेंद पर
और आउट होके चले गए बैट्समैन सुखदेव। यस, अंपायर घोटिया, आपको कोई शॉट लगे तो जाना वो साइड है जहां पर बंदे में दम, नाम है केतन मुकादम। यस, क्या रफ्तार की गेंद थी। योगेश मात्रे, राइट आर्म ओवर द विकेट। फिर तेज गेंद, छोटी बैकलिप से ड्राइव किया प्रमोद मात्रे ने, कवच में 1 रन। ऊपर आए हैं ये देखते हुए कि विकेट में बड़े शॉट्स नहीं है। 1 रन से खाता खुला यहाँ पर प्रमोद मात्रे का, खाता खुला राजनौली का। 1 रन बिना 1 रन 1 विकेट गंवाने के बाद। बहुत तेज रफ्तार गेंदबाज हैं योगेश मात्रे। फुल टॉस गेंद, बीट्स बैट्समैन, बीट विकेट कीपर। पूछा जा रहा है। यस, तीसरे अंपायर। तीसरे अंपायर रिव्यू लिया गया है बीमर के लिए। मेरे ख्याल से बैट्समैन ने रिव्यू मांगा है। ऑनफील्ड अंपायर ये बताए कि बैट्समैन ने रिव्यू मांगा है। यस, फेयर डिलीवरी है। रिव्यू अब खत्म हो गया बैटिंग साइड का। खेल की शुरुआत करना है, चौका आता हुआ। ये बताइए कि बाई है या फिर बल्ले को छूकर गेंद गई है। बाई का चौका। इस चौके की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 5 पे पहुंचा है। मुन्ना शेख है हमारे बीच में, आपका इस्तेकबाल है। शेरदिल ट्रॉफी बहुत सक्सेस रही। ओह, क्या गेंदबाजी हो रही है। देर रात रफ्तार का कहर। मैं समझता हूं कि अब तक जितने भी गेंदबाज आए सबसे तेज गेंदबाज हैं योगेश मात्रे। फास्ट एंड फ्यूरियस बॉलिंग। वाइड यॉर्कर था, बल्ले के नीचे से गेंद निकल गई विकेट कीपर के पास। स्कोर है 5 रन 1 विकेट। योगेश मात्रे लंबे रनअप से मुड़ते हुए। दुनिया के क्रिकेट में बॉब विलिस इंग्लैंड के सबसे लंबा रनअप यूज करते थे। बोल्ड बेल्स क्या जल उठी, बल्लेबाज का दिल जल उठा और ये लगा दूसरा झटका।
गेंदबाजी करते थे। उसके बाद शोएब अख्तर, बॉब विलिस ने टेस्ट क्रिकेट में जब 325 विकेट लिए थे तो लगता था कि संगमिल तोड़ा नहीं जाएगा। उसके बाद इयन बॉथम ने 387 विकेट लिए, लेकिन एंडरसन ने तो कमाल कर दिया, 600 के ऊपर विकेट ले ली और लगभग 700 के करीब पहुंचे। नए बैट्समैन भावेश ठाकरे बल्लेबाजी को आए हैं, लेकिन पहली ओवर में एक तो वैसे भी पिच गेंदबाजी को सपोर्ट कर रही है और ऊपर से ये रफ्तार योगेश मात्रे की। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए ये देखिए फिर से बीट किया, कमाल का ओवर खत्म किया योगेश मात्रे ने। केवल 5 रन, जिसमें 4 बाई के और एक ही रन दिया। लगभग 2 विकेट भी लिए। पहले ओवर की समाप्ति 5 रन 2 विकेटों के नुकसान पर। स्कोर है इस वक्त जे हरी राजनौली का, टॉस जीत के पहले बल्लेबाजी करती हुई। शेरदिल मात्रेपाड़ा के मोहतरम इम्तियाज शेख, जो कि शेरदिल ट्रॉफी के फोकसमैन रहे थे, विकेट हैट्रिक अगर लेते हैं कोई भी गेंदबाज मात्रेपाड़ा स्पोर्ट्स के, तो उनके लिए 2000 रुपये का इनाम है। और उन्होंने इस टीम को इस वक्त स्पॉन्सर किया है गेंदबाजी के लिए। अब राजेश मात्रे आए। बिल्कुल विष्णु पाटिल का, पाटिल परिवार का लेट दिनकर से ट्रॉफी आप देखने जा रहे हैं। इस गेंद के बाद मैं बताऊंगा। इस मर्तबा धीरे से गेंद को ड्राइव किया लॉन्ग ऑफ की तरफ, 1 रन। प्रमोद मात्रे बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। लगभग 6 भाई एक ही टीम में खेलते हैं, पाटिल परिवार। और ठाकुरपाड़ा स्पोर्ट में देखे तो सभी ठाकरे हैं। एक रन से स्कोर 6 पे पहुंचा है। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए राजेश मात्रे सामना करेंगे बैट्समैन भावेश ठाकरे। दूसरा मैंडेटरी पावर प्ले चलता हुआ, शॉर्ट थर्मेन, गली, डिपिश, कवर पॉइंट। खींच के मारने की कोशिश, टिप्पा खाने के बाद गेंद हल्का सा कांटा बदल के जाती हुई, ये देखिए बैठ गई थी, बिल्कुल सबमरीन गेंद थी। अब पिच काफ़ी शरारत कर रही है, पिच रुख बदल रही है। सरपंडी चेंडू खाली राला होता। इस मरतबा फ्रंट फुट पे आके गेंद को टर्न कर दिया ऑन साइड में। मिड विकेट पे खिलाड़ी हैं, दूसरे की दौड़ लगा चुके हैं और अपील वहां पर, लेकिन अंपायर टच से मस नहीं। 2 रन स्कोर में और आते हुए 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 8 पे पहुंचा है। 8 रन। शेरदिल 11 मात्रेपाड़ा पहले फील्डिंग कर रही है टॉस हार के, और वाकई में गेंदबाजों को फेस करना शेरदिल का ही काम है, जो रफ्तार है उनके पास। इस मरतबा खड़े खड़े गेंद को खेल दिया है बहुत ही खूबसूरती के साथ, 4 रन। देखिए गोटिया, ऑडियंस का कहना है कि जब
आमने सामना हो तो थोड़ा सा कंपटीशन होना चाहिए। छह रन से स्कोर उछलता हुआ पहुंचा है इस वक्त 14 रनों पे, 14 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट। अल्पेश गायकवाड की भी सराहना करनी होगी, दिन रात लगे रहे। बहुत ही बढ़िया शॉट खेला था बैट्समैन भावेश ठाकरे ने। इस मर्तबा फिर से खेलने की कोशिश, मिस टाइम स्ट्रोक है, आउट हो गए वहां पर भावेश ठाकरे। जब तक है सिक्सर चौका गोटिया नाचेगा, गोटिया जब तक तेरे पैर चलेंगे। इस मर्तबा स्विच हिट की कोशिश, और ये देखिए रन के लिए जाना चाहते थे, गेंद लगभग स्लिप में गई थी। 2 ओवर की समाप्ति हो चुकी है, पावर प्ले समाप्त हो चुका है। अंपायर शकील कुट्टी, आपको मैदान में जाना है। स्कोर है इस वक्त 14 रन, विकेटें गिरी है 3। मैं अमित, नीलिया और छोटिया, ये तीनों का धन्यवाद कहता हूं कि उन्होंने कमेंट्री पैनल के लिए बहुत ढेर सारी शुभकामनाएं दी। बहुत धन्यवाद सर, तीनों यंग गाइस का। 2 ओवर की समाप्ति, रन बने 14, विकेटें गिरी है 3। आइए दोस्तों, हम गोटिया का सत्कार सम्मान करने जा रहे हैं कि आज उन्होंने इस लेट कबीर निर्मल मेमोरियल कप में रंग भरा। नंदू माली के हाथों से उन्हें So end of the second over, score is 14 for the loss of 3 wickets. Yes, good night, Gotia. Yes. खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए योगेश मात्रे को कंटिन्यू रखा गया है, फास्ट एंड फ्यूरियस बॉलर। ओ पैरों से टकराई, सवाल पूछा हाउ इज दैट, लेकिन अंपायर सहमत अब हैं और उनकी उंगली आसमान में। एक और विकेट गिरता हुआ। शेरदिल स्पोर्ट्स की गेंदबाजी को खेलने के लिए बल्लेबाजों को भी शेर बनना होगा कि आप बॉलिंग कर रहे हैं। और योगेश मात्रे अब तक इस स्पर्धा के सबसे तेज गेंदबाज हैं, फास्ट एंड फ्यूरियस, रफ्तार का कहर बर्पा कर रहे हैं। और स्कोर है इस वक्त 14 रन, 4 विकेट।
योगेश मात्रे। नए बैट्समैन प्रमोद मात्रे का साथ निभाने के लिए राहुल कश्यौले बल्लेबाजी को आए हैं। कल से सिटी क्रिकेट भी शुरू हो रहा है और 22 तारीख से दिनकर सेठ ट्रॉफी, लेट दिनकर सेठ ट्रॉफी, पाटिल परिवार, विष्णु पाटिल। बहुत तेज गेंद, अपने आप को बचाया वहां पर छोटी बैकलिप से, टिप्पा खाने के बाद नीचे भी रही थी, 1 रन बनता हुआ। देखिए कल देर रात हमने देखे 37 रन नहीं बना पाई वाकलन, और उसके बाद 4 ओवर में 34 रन के लिए लाले पड़ गए थे आखिरी मैच में सरोली पाड़ा के सामने नावा के। तो इस विकेट पे देर रात बल्लेबाजी इतनी आसान नहीं है, और ऊपर से इतनी रफ्तार की जब गेंदबाजी होंगी। लेकिन प्रमोद को देखिए, प्रमोद मात्रे 3 गेंदों में 2 रन, लेकिन दोनों गेंदों को मिडल किया, अनुभव का भंडार। ये देखिए पुश किया, गेंद निकल गई बगल से, 1 रन। यही सही टेक्निक है ऐसे विकेट पे और ऐसी गेंदबाजी के सामने, पुश करो और खुश रहो। 1 रन, 16 पे पहुंचा है स्कोर। ओवर नंबर 3 चल रहा है। अभी भी काफी दर्शक हैं मैदान में। ये क्रिकेट के प्रति एक प्रेम है। तेज रफ्तार गेंद ऑन साइड पे मोड़ा है, आउटफील्ड में खिलाड़ी है, मिड विकेट पर 1 रन आता हुआ स्कोर में। स्कोर 17 पे पहुंचा है, 17। अब ठंडी हवा के झोंके चलते हुए मैदान के ऊपर दूधिया रोशनी पूरे मैदान को अपनी बाहों में समेटती हुई, बहुत ही अद्भुत नज़ारा आप देख रहे हैं मनकोली क्रिकेट ग्राउंड का। राइट आर्म ओवर द स्टंप्स, साइड आर्म गेंद थी, फिर से मोड़ दिया ऑन साइड में, 1 रन बना है। दूसरे की दौड़ और पहुंच गए, बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। पहला रन तेज लिया, दूसरा उससे तेज। इन 2 रन से राजनौली 19 पे पहुंची है, और विकेटों को हम देखें तो 4 विकेट गिरे। वाकई में ये सफल पूर्वक टूर्नामेंट आगे बढ़ रहा है, और काफ़ी चुनौतियां भी रही, और चुनौती को स्वीकार भी किया गया, काफ़ी मेहनत भी की सबने। यही कारण है कि इतना सफल टूर्नामेंट है। हालांकि हमने हर शाम चरागों से सजा रखी है, शर्त लोगों ने हवाओं से लगा रखी। कमाल की बॉलिंग कर रहे हैं योगेश मात्रे, फास्ट एंड फ्यूरियस। लेकिन प्रमोद मात्रे भी डटे हुए हैं, उनको पता है कि इस तरह के विकेट पे क्या टोटल चाहिए। तीसरा ओवर चल रहा है। ओ पेस से बीट हुए, रफ्तार का कहर। ओवर समाप्त होते हुए 3 कुल स्कोर है, 19। रन, और विकेटों को हम देखें तो विकेटें गिरी है 4। देखना है कि गेंदबाजी के लिए किसको बुलाया जाता है। गेंदबाजी में एक और परिवर्तन, और अल्पेश मात्रे गेंदबाजी के लिए आए हैं।
वाकई में साहिल कहने के लिए एक बात कही जा सकती है, 100 चांद भी चमकेंगे कहाँ बात बनेगी, साहिल तुम लौट के आ जाओ तो औकात बनेगी। और वाकई में ये बिग शो के पीछे उनके साथ हालांकि यंग ब्लड भी बैठा हुआ है। तेज तर्रार गेंद गुडलेन पे पड़ने के बाद कान के पास से झुमका गिरा रे, सुनाती हुई पहुंची विकेट कीपर के पास। अच्छी रफ्तार थी, अच्छी बॉलिंग हो रही है मात्रे बरदस की तरफ से। गेंदबाजी का एक यूनिट है शेरदिल स्पोर्ट मात्रेपाड़ा के पास। तेज गेंद बैकफुट पे गए, पंच किया इनफील्ड के ऊपर से, गेंद जा रही है डीप कवर में, नहीं रोक पाएंगे, गेंद कवर बाउंड्री के बाहर, 4 रन। खूबसूरत शॉट, स्लॉपी वर्क रहा था पीछे, इस चौके की मदद से स्कोर 23 रनों पे पहुंचा है। 23, ओवर नंबर 4 चल रहा है। हालांकि हमारे टेलीकास्ट सभी चैनलों पे जाता है, टीवी सेट पे। फर्क ये रहता है कि बाहर का जो क्रिकेट रहता है वो सिर्फ यूट्यूब पे रहता है, उसके बावजूद इतनी देर रात आप देख रहे हैं कि लगभग 500 लोग यूट्यूब पे मैच देख रहे हैं, जबकि हजारों लोग टीवी सेट पे। पैरों के सामने टर्न कर दिया ऑन साइड में, बैकलीफ को नीचा रखा, दूसरे की कोशिश मना किया वहां पर। 1 रन से स्कोर 24। एक बात तो है कि ये स्कोर 35 और 40 के करीब अगर गया तो फिर राजनौली के पास भी एक बहुत अच्छा बॉलिंग यूनिट है। अपर कट की कोशिश, बीट किया वहां पर, गति परिवर्तन था, छोटे कद के हैं। ओ क्या गेंद कट के अंदर की जानी भाई, कान में कह के चली गई, तुम मुझे यूं भुला ना पाओगे। क्या गेंद थी, बॉलिंग बहुत लाजवाब। फिर से स्लाइस करने की कोशिश, फिर से बीट किया, ढूंढते रह जाओगे। अंपायर शकील कोटी, आपको कमेंट्री बॉक्स के पास आना है। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए अल्पेश मात्रे। ये देखिए अजीबो गरीब शॉट खेला है, झाड़ू शॉट, गेंद ऊपर लगी है, फाइन लेग पे गई है। इस बीच 2 रन पूरे किए बैट्समैन ने। इन 2 रनों से 26 पे पहुंचा है स्कोर, जबकि ओवर समाप्त होते हुए 4। चार ओवर 26 रन। देखना है कि आखिरी ओवर में किसको बुलाया गया है। अजय मात्रे आए हैं। मात्रे पाड़ा को बिलोंग करती है टीम, और सभी मात्रे नजर आ रहे हैं। इस बीच गेंद टर्न कर दिया ऑन साइड में, गैप में गेंद ट्रैवल हो रही है, कोई मौका नहीं, 4 रन। बहुत ही खूबसूरत शॉट। देखिए हमारे आज के मुख्य अतिथि देर रात तक देख रहे हैं,
3 गेंदों में 3 सिक्सर लगाते तो 1100 रुपये का इनाम है। ये देखिए किस तरह से गेंद को मोड़ दिया था ऑन साइड में, गैप को बहुत बारीकी से ढूंढा। 2 खिलाड़ी जरूर थे, जिस तरह सुई में धागा पुरोते हैं उस तरह गैप को ढूंढा। इस मरतबा बैकफुट पे गए, कवर ड्राइव किया है, पीछे खिलाड़ी हैं, उनका थ्रो पहुंचा 2 रन। अब इस ओवर में रन बन रहे हैं 32 रन, 40 पहली पायदान रहेंगी वहां पर राजनौली की। 32 रन। सामने किशन मात्रे आज खेले नहीं शोल्डर इंजरी की वजह से, टीम तो उतना अच्छा नहीं खेली। राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए, करारा ऑन ड्राइव, पीछे खिलाड़ी मिड विकेट पे, थ्रो पहुंचा, 2 रन, तीसरे की कॉल, 3 रन पूरे। इसे कहते हैं लाठीचार्ज क्रिकेट। 3 रन से स्कोर 35 रनों पे पहुंचा है, 35। पैंतीस रन। विकेटों को हम देखें तो विकेट 4 गिरे हैं। लो स्कोरिंग मुकाबले हो रहे हैं। अच्छा ड्राइव, लॉन्ग ऑन पे खिलाड़ी, दूसरे की कॉल, अब जाकर प्रमोद आउट होते हुए। कितनी गेंदें बची है इस डेथ ओवर की? 2 गेंदें बची है और स्कोर है 9 बॉल है, 37 पे पहुंचा है स्कोर। फ्रीट ओवर स्टैपिंग किया है बकौल अंपायर शानू कुरैशी, मैन फ्रॉम मुंबरा। आजकल जीटीसी के भी टेक्नीशियन जितने हैं वो दिन रात एक कर रहे हैं बहुत सी स्पर्धाओं के लिए। बड़ा नाम है टेलीकास्ट दुनिया का, बिग बॉस। स्विंग एंड मिस, 1 रन जरूर बना, गेंद गली में गई लेग बाय के रूप में। स्कोर 38। आखिरी गेंद बची कुछ करने के लिए, लेकिन एक ऐसा टोटल जरूर बनाया है। हालांकि शेरदिल के बल्लेबाज कितने शेरदिल हैं ये तो बाद में पता लगेगा। मर्तबा गेंद को खेल दिया है डाउन द ग्राउंड, 2 रन पूरे हुए। चालीस रन हो चुके, आखिरी गेंद है। आखिरी गेंद है, 40 आ चुके हैं। खींच के मारा है, एलिवेशन नहीं है, दूसरे की कोशिश है और तीसरे अंपायर को आखिरी गेंद पे भेजा है। देखना है कि 42 होके 43 का लक्ष्य रहता है या 41 होके 42 का लक्ष्य रहता है। तीसरे अंपायर, हमारे तीसरे अंपायर शकील कुट्टी। देखते हैं क्या कुछ हुआ है वहां पर।
गेंद छूटी, फिर पकड़ा, आउट है। 41वें 42 की चुनौती शेरदिल के सामने रखी है मात्रेपाड़ा के, और कौन जीतेगा इस मैच को आइए सुनते हैं शेरदिल और जिंदा दिल कमेंटेटर योगेश मडवी, वॉइस ऑफ तलोजा एंड वॉइस ऑफ रायकर आपके साथ। थँक्यू सो मच सिद्दीकजी भाभी सर. पुन्हा एकदा जमलेल्या सर्व तमाम क्रीडाप्रेक्षकांचं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बरेच सारे प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून मॅचला एन्जॉय करतात, त्याही प्रेक्षक वर्गाचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करेल. मॅच तुम्ही बघतायत पहिल्या फेरीतील अंतिम मॅच आहे. त्यानंतर आपण पाहणार सेकंड राऊंडची सेकंड लास्ट मॅच म्हणजे अर्थात शेवटची मॅच असेल. आरसीसी पेठ संघ सामना जिंकलाय आणि त्यांचा संघ आता खेळेल या मॅच नंतर जिंकणाऱ्या संघाच्या विरोधात. अर्थात आरसीसी पेठ संघ रेडी झालाय नेक्स्ट मॅच खेळण्यासाठी आणि इथनं जिंकणारा संघ त्यांच्या समवेत पाहायला मिळेल. आता या मॅच बद्दल आपण चर्चा करूया. संघ खेळला आपण पाहिला मैदानावरती रांजोणी संघ, जेहारी रांजोणी संघ ज्या संघानं पहिल्या सत्रामध्ये 5 ओव्हरमध्ये बनवल्यात मैदानावरती 41 आणि 42 धावेचं टार्गेट उभं केलंय मात्रेपाडा टीम समोर. अर्थात संघ खेळतोय शिवाज्ञा शेरदिल मात्रेपाडा आणि निश्चित पॅकर इम्तियाज शेख, मुन्ना शेख आणि सर्व त्यांचे साथीदार आणि त्यांच्या माध्यमातून शेरदीचे सर्व आयोजक कमिटी आज आमच्या व्यासपीठावरती आहे. कारण त्यांच्या माध्यमातून आताच मागच्या हप्त्यामध्ये एक मोठी स्पर्धा आम्ही वाबंजाच्या मैदानावरती कव्हर केली. सगळ्यात मोठी उंचीची ट्रॉफी अर्थात 6.5 फूट उंचीची ट्रॉफी आणि त्या स्पर्धेतला चॅम्पियन संघ अर्थात आपल्या या भिवंडी परिसरातला गोरसई संघ राहिला आणि निश्चित पवन कणेस त्या स्पर्धेचा मालिकावीर राहिला. बाईक देऊन त्याला सन्मानित केलं. तर निश्चित आपण जाऊया मैदानावरती. पुन्हा एकदा दोन्ही टीमला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. एक स्टँडर्ड क्रिकेट आज प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळेल कारण दोन्ही संघ ताकदवर आहेत आणि तुल्यबल आहेत. त्यामुळे मॅच जरी 42 धावेचं टार्गेट असलं, मागच्या मॅचमध्ये तुम्ही पाहिलं 47 धावेचं जे टार्गेट होतं आणि आरसीसी पेठ संघाकडनं ते धावा डिफेन्स केल्या. आणि कारण आरसीसी पेठ संघ म्हटला तर एक दादा संघ आणि बॉलिंग अटॅक भरपूर स्ट्रॉंग आहे, त्यामुळे त्यांनी त्या धावात डिफेन्स केला. मग तिथे रांजणोळी टीमला 42 धावा डिफेन्स करायचे आहेत. मग तो विरोधात संघ आहे मात्रेपाडा संघ. याच्यानंतरची शेवटची लढत प्रेक्षक वर्गांना पाहायला मिळेल. निश्चित 2 वाजून सध्या मिनटं झालीत 25. अर्थात ही मॅच आणि याच्यानंतर अजून एक मॅच अर्थात जबरजबल आज देखील 3.5 पेक्षा जास्त वेळ होईल. आणि निश्चित काल देखील एवढा वेळ झाला. काल देखील आपण अंतिम सामना जो पाहिला नावा वर्सेस सरवली वर्सेस नावा आपण मॅच बघली. त्याच्या अगोदर आपण वाकलन विरुद्ध सावले पाहायला मिळाली. निश्चित तर नावा संघ 2 मॅच जिंकलाय लगातार. त्याचबरोबर आपण पाहिलं सावले संघाने 2 मॅच जिंकलेत काल लगातार. आणि आज देखील आपण पाहिलं याच परिसरात याच ग्राउंडवरती खेळणाऱ्या अर्थात एकविरा मानकोली संघ ज्या संघाने 2 मॅच लगातार जिंकल्या. त्याच्यानंतर आपण पाहिलं साई स्पोर्ट्स खारबाव ज्या संघाने 2 मॅच जिंकलेत ते देखील पुढे गेलेत. मग या मॅचमधनं जिंकणारा संघ आरसीसी पेठ संघाच्या विरोधात खेळेल. तर जाऊया आपण मैदानावरती. 42 धावेचं टार्गेट मणिबागून सलामी जोडी मैदानावरती येते. अर्थात सलामीवीर खेळाडू आपण बघतो या ठिकाणी सलामीसाठी येत आहेत 2 खेळाडू सलामीसाठी मात्रेपाडा टीमकडनं येतात. राजेश मात्रे आणि 9 स्ट्रायकरवरती
योगेश म्हात्रे मध्यपडा टीमची सलामीवीर ताकदवर जोडी. चला वेळ घेऊ नका, निश्चित विनंती करेल मी पुन्हा एकदा या ठिकाणी रांजोळी टीमच्या कॅप्टनला की आपण वेळ भरपूर घेत आहेत, वेळ घेऊ नका. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं कंप्लीट करायची आहेत आणि याच्यानंतर जी अंतिम मॅच आहे ती आपल्याला अद्याप कव्हर करायची आहे. तो बॉलिंग पॅकवरती सज्ज होतो पहिला गोलंदाज विशाल आणि सलामीवीर राजेश म्हात्रे सेकंड वरती. 42 धावेचं लक्ष, 30 चेंडू आणि 42 धावा. लक्ष मोठं नाहीये, मात्र आज या क्षणाला जर आपण पाहिलं ड्यू फॅक्टर भरपूर आहे आणि क्लायमेट भरपूर चेंज झालाय, थोडंसं थंड वातावरण. अशा वातावरणामध्ये अशा क्लायमेटमध्ये 42 धावा मी म्हणेन छोटं लक्ष नाही आणि मोठंही लक्ष नाहीये. मॅच भरपूर चांगली असेल. पॉवर सर्कलचं षटक तुम्ही बघतायत या ठिकाणी. पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू बाउंड्री लाईन वरती आहेत. पहिला चेंडू कट करतोय, समोर खेळण्याचा प्रयत्न, कव्हर पॉइंट रिचनला सिंगल मिळाली. सिंगल घेत राजेश म्हात्रेनं खातं खुलं केलंय. राजेश म्हात्रेनं टीमचं खातं खुलं केलंय 1 या धावसंख्येनं. बिग फाईट मॅच. 2 बलाढ्य संघ. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो बॉलिंग ट्रॅक वरती. मॅच क्रमांक आपण पाहतो इथे सूर्य 8 अर्थात 8वी मॅच, त्याच्यानंतर 9वी मॅच प्रेक्षकांना देखील पाहायला मिळेल. प्रेक्षक वर्ग फार कमी झालेत कारण रद्द भरपूर झाली. संघ भरपूर चांगले आहेत. मात्रेपाडा वर्सेस आपण पाहिलं मैदानावरती खेळतात रांजणोळी संघ. लक्ष 42 असताना सुरेख सुरुवात केली गोलंदाज विशालनं. 2 बॉलमध्ये फक्त 1च रन दिली. पुन्हा एकदा यावेळीचा फटका लॉप केलाय आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला दमदार चौकार. तो चौकार आलाय. चौकाराबरोबर टीमची टोटल 5 धावसंख्येमध्ये फटका भरपूर चांगला आहे आणि पॉवर प्ले मध्ये ठोकलाय लगातार योगेश म्हात्रेनं दुसरा चौकार. योगेश म्हात्रेच्या बॅटमधनं लगातार 2 चौकार पाहायला मिळाले. अटॅकिंग रूप आणि रुद्ररूप धारण करत असताना योगेश म्हात्रे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळाला. जेवढ्या वेगानं त्याची गोलंदाजी आहे तेवढ्या वेगानं शाहिद शेख यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल चौकार हॅट्रिकला आणि ते 500 रुपये मिळालेत योगेश म्हात्रेला. शाहिद शेख यांच्याकडनं लगातार 3 बॉल 3 चौकार. हमारी सोच पर निर्भर है, अगर मान लिया तो हार और अगर ठान लिया तो जीत. 3 बॉल 3 चौकार. शाहिद शेख यांच्याकडनं कॅश प्राइज आलाय या ठिकाणी टीमचा खेळाडू योगेश म्हात्रेसाठी 500 रुपये. पुन्हा एकदा यावेळेस पॉइंट रिझन मध्ये सिंगल घेणार. स्ट्राईक मात्र रोटेट केली आहे, स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवली आहे. पहिलाच पॉवर प्ले मध्ये दमदार सुरुवात केली आहे आणि पहिला ओव्हर मध्ये आपण पाहिलं टीमची धावसंख्या झाली बिनबाद 14, लक्ष 42 होतं आणि पहिल्याच ओव्हर मध्ये रन झाले 14. समीकरण 24 बॉल आणि 28 धावेची गरज. तर पहिलं षटक झालं कंप्लीट. पहिला ओव्हर मध्ये आपण पाहिलं टीमची टोटल झाली
धावपकावरती 14 आणि आता समीकरण आहे येणाऱ्या 24 बॉलमध्ये 28 धावेची गरज आहे. सामन्यामध्ये आपण पाहिलं मजबूत स्थिती निर्माण झाली कारण पहिल्या ओव्हरमध्ये योगेशनं काय जबरदस्त सुरुवात केली. पहिला पॉवर प्ले त्यानं गाजवला, 3 चौका त्यानं ठोकलेत. मात्र या मॅचमध्ये आता समीकरण 24 बॉलमध्ये 28 रन बनवायचे आहेत. एकच विकेट प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला दबाव टाकावा लागेल आणि जास्तीत जास्त डॉट बॉल सामन्याला मजबूती निर्माण करून देतील. मात्र योगेश काय क्लास बॅटिंग करत आहे. चेंडूला सन्मान दिला, पाहिलं जवळपास कोणताच खेळाडू नाही आहे आणि लगेच 2 रन्स कंप्लीट केल्या. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे आणि या 2 रन्स बरोबर टीमची टोटल जाते ती 16 धावसंख्येवरती. सिंग डबलच्या माध्यमातून संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. टीम समोर 42 धावेचं टार्गेट आहे आणि आतापर्यंत टीमनं बनवल्यात 7 बॉलमध्ये 16 रन्स. समीकरण उरलंय आता 26 धावेची गरज आहे. बॉल शिल्लक राहिले 23. जे अंतर आहे ते फार कमी होत चाललंय कारण एका बाजूने योगेशनं क्लास सादर केला, पॉवर प्ले मध्ये त्याने 3 चौका दाखवल्यात आणि पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा हा समोर खेळलाय. खेळाडू दूरवर आलाय तोपर्यंत मिड ऑफ मध्ये चेंडू उचलून फेक करेल. फलंदाजाकडे अवधी होता 1 रन्स घ्यायचा आणि 1 रन्स बरोबर टीम पोहोचली ती 17 या धावसंख्येवरती. 25 धावेची गरज. बॉल शिल्लक राहिले तर 22 चेंडू आणि 25 धावा. लक्ष मोठं नाही आहे. आता या मॅच मध्ये आपण बघणार फुलटा चेंडू आहे, फ्लिक केलाय आणि चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. अंपायर सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचेल कारण हा येतो एक मोठा फटका अर्थात पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. 4 रन. टीमची टोटल धावपकावरती लागली आहे एकूण 21 धावा. समीकरण आता थोडंसं सोपं झालंय कारण आधा रस्ता पाहिला तर आपण 9 चेंडू मध्ये पार केलाय. म्हणजे इथनं येणार 21 बॉल आणि आता 21 धावेची गरज आहे. अर्थात ही मॅच कुठेतरी शिवाज्ञा शेदिल मात्रेपाडा टीमच्या बाजूने मजबूत होत चालली आहे कारण मात्रेपाडा टीमचे पॅकर आमच्या व्यासपीठावरती साईद शेख, इम्तियाज शेख, मुन्ना शेख आणि निश्चित आज त्याचबरोबर बाले आमचे मित्र. तर टीमची टोटल झाली 21 धावा. आता समीकरण मैदानावरती उरलंय 21 बॉलमध्ये 21 धावेची गरज आहे. शेवटची अंतिम मॅच प्रेक्षकांना एन्जॉय करायची आहे. पुन्हा एकदा काय जबरदस्त क्रिकेट आहे. दोन्ही खेळाडूंचं कौतुक करेल. सिंग घेत स्कोरबोर्ड पुढे घेऊन जातात. जेव्हा संधी मिळते तेव्हा एखादा चौकार, एखादा षटकार, मग एक जबरदस्त बॅटिंग. कारण क्रिकेटमधलं सी फॉर कंट्रोल तुमच्यामध्ये कंट्रोल असला पाहिजे. क्रिकेटमधला सी फॉर तुमच्यामध्ये कंट्रोल असला पाहिजे आणि क्रिकेटमधला आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी असली पाहिजे. आणि जेव्हा जबाबदारी घेऊन तुम्ही क्रिकेट खेळताना तर तुमच्या पदरी अपयश कधी पडणार नाहीये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चुकलेत. मग डायरेक्ट हिट जरी झाला असता तरी योगेशला माघारी परतावं लागले असतं. मात्र दैव बलवंत मानावं लागतील. 1 रन झाली कंप्लीट आणि एका धावेबरोबर टीमची टोटल फुल स्कोर 23 धावसंख्येवरती. समीकरण हळूहळू सोपं होत चाललंय. 19 धावेची गरज आहे. बॉल शिल्लक राहिलेत 19 बॉल आणि 19 धावा. अर्थात ही मॅच आता थोडीशी मजबूत आहे मात्र टीमच्या बाजूनं. चला रेडी व्हायचे आरसीसी पेट टीमचे कॅप्टन. नेक्स्ट मॅच आरसीसी पेट वर्सेस विनर टीम. या मॅच मधनं जिंकणारा संघ आरसीसी पेट संघ विरुद्ध खेळेल ज्याच्या रात्रीमधली अंतिम लढत असेल. बॉलिंग मॅचवरती सज्ज झाला. सेकंड ओव्हर आपण पाहिलं प्रमोद म्हात्रे चांगलं षटक त्यानं फेकलं. मात्र त्या ओव्हरमध्ये जर आतापर्यंत पाहिल्या तर 9 रन्स चालल्यात 5 बॉलमध्ये आणि निश्चित ते 9 रन्स मी म्हणे कुठेतरी दिलासा देऊन जाते. त्यांनी संघाला मजबूती निर्माण करून देत आहेत. यावेळीचा चेंडू पडल्यानंतर लाईन चेक करतायत पंच की चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. 8 इज बाहेर आणि या अतिरिक्त धावा आता या मॅच मध्ये थोडंसं दबाव निर्माण करतायत रांजणी संघ. आपण पाहिला ज्या संघानं बॅटिंग करताना 41 धावा फक्त उभारल्या आणि 42 धावा हे मोठं लक्ष नव्हतं. मग या ठिकाणी सुरुवात काही दमदार केली. शांत डोक्यानं क्रिकेट दाखवलं दोन्ही खेळाडूंनी आतापर्यंत. चांगला फटका बॅक टू द बॉलर. रन्स मिळणार नाहीये आणि इथे 2 षटकं झाली कंप्लीट.
2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरवरती लागले 24 रन्स आणि समीकरण आता उरलंय मैदानावरती 18 बॉल आणि 18 धाबीची गरज. पॉवर प्ले हे तुमच्यासाठी फार महत्त्वाचे असतात, कारण पॉवर प्ले मध्ये तुम्हाला स्टार्ट चांगली मिळवायची असते आणि त्या पॉवर प्ले मध्ये जर तुम्ही स्टार्ट चांगली मिळवली मग तुम्ही किती मोठं लक्ष पाठलाग करत असला तर सुरळीतपर्यंत त्या लक्ष्यापर्यंत पोहोचत असता. आणि त्याच प्रकारे आता ही पार्टनरशिप 24 वरती पोहोचली आहे. पॉवर प्ले मध्ये आपण पाहिलं 24 धाबा घेतल्या, अतिशय शांत डोकं शांत ठेवून क्रिकेट पाहायला मिळालं मात्रेपडा टीमकडनं. आणि क्रिकेटचा क्लास देखील आपण पाहिला आज मैदानावरती योगेशकडनं 3 चौकार आम्ही पाहिलेत. त्याचबरोबर आपण पाहतो राजेशनं देखील एक चौकार ठोकलाय आणि आता स्ट्रायकरवरती पुन्हा एकदा योगेश मात्रेला आपण बघतोय. आता षटक क्रमांक 30 फेकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय तिसरा गोलंदाज केतन म्हात्रे. केतन म्हात्रे द बिग नेम, टेनिस क्रिकेट मधलं एक मोठं नाव आहे. ऑकलँड टीमकडनं सातत्यानं त्या खेळाडूने चांगलं क्रिकेट खेळा तो. मात्र यावेळेस हा रांजणोली टीमचा केतन म्हात्रे. पहिला चेंडू सफळून करण्याचा प्रयत्न, या ठिकाणी योगेशला बीट केलाय. चेंडू भरपूर चांगला होता, खोलवर टप्प्याचा यॉर्कर चेंडूचा वापर केला. फलंदाज योगेश बॅक साईड मध्ये खेळण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण ऑन साईड मध्ये तुम्ही पाहिलं तर एकूण 3 खेळाडू आहेत ऑन साईड मध्ये. एक खेळाडू तुम्ही बघतायत लॉंगॉनला, एक खेळाडू मिड विकेट आणि एक खेळाडू तुम्ही बॅकवर्ड स्पेअरलेग आणि स्पेअरलेगच्या मध्ये. हे 3 खेळाडू ऑन साईड मध्ये आहेत. पुन्हा एकदा आशा पाहून करण्याचा प्रयत्न, बॅटशीत लागल्यानंतर चेंडू सरळ स्टंपला लागतोय. अर्थात हा खेळाडू मैदानातनं बाहेर. योगेश म्हात्रे बॅक टू द डगआउट. मॅच मध्ये आपण पाहिलं तर 3 बंधूंची जोडी मात्रेपाडा टीमकडनं सातत्यानं गेली. 6-7 वर्ष आम्ही पाहिलंय याची त्या तिन्ही जोडीला योगेश म्हात्रे, मच्छिंद्र म्हात्रे आणि कृष्णा म्हात्रे नेहमी सातत्यानं कृष्णा म्हात्रे नेतृत्व केलंय. चांगला बॉल आहे, समोर कट करते, स्क्वेअर कट केलाय. मात्र यावेळेस रन्स मिळाली 1 सिंगल बरोबर. या ठिकाणी मच्छिंद्रनं खातं खुलं केलं 1 या धावसंख्येनं आणि टीम पोहोचली ती 25 धावसंख्येवरती. समीकरण 17 धाबीची गरज असेल येणाऱ्या बॉलमध्ये. अर्थात या मॅच मध्ये आपण पाहिलं कमबॅक मिळवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे तुम्हाला कमबॅक मिळवायचं असेल तर समोरच्या टीमवरती दबाव टाकला पाहिजे, जास्तीत जास्त डॉट बॉल फेकले पाहिजेत. पुन्हा एकदा हा खेळाडू शपल होऊन खेळतोय एबी डिव्हिलियर्स स्टाईलनं, चेंडूला फिटकावून देतोय. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चौकार आलाय. चौकाराबरोबर टीमची टोटल आता पोहोचली ती 29 रन्स आणि आता फक्त 13 धाबीची गरज आहे. या ओव्हरमध्ये बॉल फेकले गेले 4, आता 14 चेंडू मध्ये आता फक्त 13 धाबीची गरज आहे. संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्दी पाहण्यासाठीच येत असतात आणि आता संकट जरी आलं तर तुमच्यामध्ये किती जिद्द आहे हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल.
की समोर संघ आता मजबूत स्थितीमध्ये आलाय. त्या टीमला पाहिजेत फक्त मैदानाभर 12 रन्स. 13 बॉलमध्ये 12 रन्स हे त्यांच्यासाठी कठीण नाहीये. मग ते संकट जर तुमच्यावरती आलंय तर तुम्ही जिद्दीनं मैदानावरती खेळलं पाहिजेत. आम्ही करू शकतो, हो आम्ही करू शकतो, हा कॉन्फिडन्स फक्त प्रत्येक टीमच्या खेळाडूमध्ये असला पाहिजे. लक्ष जरी कठीण असलं तरी लढण्याची क्षमता तुमच्यात मजबूत पाहिजे. आताचा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हाताला स्पर्श करून जातोय. मात्र 2 धावा फार वेगाने कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये भरपूर चांगली रनिंग पाहायला मिळाली आणि 2 रन्स बरोबर 3 षटकं झाली कंप्लीट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरवरती धावा आपण बघतोय 32 रन आणि आता 12 बॉल फक्त 10 धाबीची आवश्यकता. निश्चित येणारे 10 धाब्याची गरज आहे 12 बॉल मध्ये. नेक्स्ट मॅच साठी आपण पुन्हा एकदा आरसीसी पेट टीमच्या कॅप्टनला आमंत्रित करूया, इन्व्हाइट करूया. या आपण व्यासपीठावरती, कारण याच्यानंतर लगेच टॉस देखील होईल. 4 षटकांची मॅच राहील. ची अंतिम मॅच असेल आजच्या यार रजनीतली. निश्चित एक मोठी स्पर्धा आपण बघतोय. स्वर्गीय कबीर निर्मा स्मृती चषक 2021 हे पर्व तुम्ही एन्जॉय करतात, कारण दादांच्या आठवणींना उजाला आहे बा. आणि ती स्पर्धा आमच्या स्पर्धेचे सर्व आता गणेश शेठ केणी आणि त्याचबरोबर त्यांचे सुपुत्र साहिल शेठ केणी यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रिकेटची स्पर्धा. तर लक्ष असेल 12 चेंडू मध्ये 10 धाब्याची येणारी मॅच बिग फाईट आहे. मात्र या मॅच मध्ये आपण बघतो 12 चेंडू मध्ये 10 धाबीची गरज आहे. पहिलाच बॉल लाभ केलाय. वॉट अ शॉट. लांगांच्या डोक्यावरनं चेंडूला सरळ फेकून देतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट षटकार. त्या ठिकाणी फेस करायचं आहे. तर निश्चित साई दादांचं स्वप्न होतं या मानकोली अर्थात भिवंडी नगरीमध्ये एक मोठी स्पर्धा भरवण्याचं. आणि अर्थात जर आपण पाहिलं या भिवंडी नगरीत रायगडचे संघ आले, कल्याण डोंबिवलीतले संघ आले, मुंबईमधनं संघ आले. म्हणजे मिक्स ड्रॉ उडवणं आणि मिक्स ड्रॉ खेळवण्याचं जे एक स्वप्न बाळगलं होतं आमच्या स्पर्धेचे आयोजक अर्थात साहिल शेठ केणी यांचं हे स्वप्न आज या स्पर्धेच्या माध्यमातून कंप्लीट होत आहे. आणि आज पूर्ण रायगड असो, कल्याण डोंबिवली असो किंवा मुंबई परिसर असो, या सगळ्या ठिकाणातनं संघ खेळणार आणि हा फटका जातो बाउंड्री लाईनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षण चांगलं झाले. 2 रन्स मिळाल्या. टीमची टोटल 40 रन्स मिळाली. 1 धावसंख्या आपण पाहिली एकूण 39 धावांची गरज आहे 3. साईदादा केणी यांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न साकार करताना त्यांची पूर्ण पाठीराखे आज या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. कल्याणमधनं संघ आले, डोंबिवलीमधनं आले, रायगडमधनं आले, त्याचबरोबर नवी मुंबई आणि मुंबई, त्याचबरोबर भिवंडी परिसरातले संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळल्यात. त्या सगळ्यांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करू, कारण एक मोठी स्पर्धा आज आपल्याला पार पडताना दिसते. उद्या अजून 12 संघ या ठिकाणी खेळतील आणि शनिवार आणि रविवार तुम्हाला सुपर 8च्या ज्या लढती आहेत त्याच्यानंतर रविवारी मेगा फायनलचे सामने, सेमी फायनल, मेगा फायनल. पुन्हा एकदा हा फटका जोरदार हिट आणि हा सामना जिंकलाय मैदानावरती शिवाज्ञा शेदिल मात्रेपडा टीमनं. अभिनंदन करूया आपण शिवाज्ञा शेदिल मात्रेपडा टीमचं. हार्ड लक. जय हरी रांजणोळी संघ स्पर्धेतनं बाहेर झालाय आणि आता याच्यानंतरची जी मॅच आहे ती मात्रेपडा वर्सेस आरसीसी पेट या 2